त्यानंतर एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडेंवरती आरोपांची मालिका सुरूच असताना त्यांच्यावरती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करता येते। दरम्यान डोळ्याच्या आजारातून बाहेर येत नाही तोपर्यंत आता धनंजय मुंडेंना एका नव्या आजारानं ग्रासलंय। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटंही सलग नीट बोलता येत नाही असं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरती पोस्ट करून सांगितलंय। हा एक स्थितीजन्य आजार आहे। चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल नियंत्रण करणाऱ्या नसेवर सूज आल्यामुळे ही स्थिती उद्भवते। यामध्ये चेहऱ्याचा एक भाग कमकुवत होणे, डोळा अपूर्ण बंद होणे, चेहरा निस्तेज वाटणे, एका बाजूला हसू अपूर्णपणे येणे यासारखी लक्षणे यामध्ये दिसतात। लढा जो आहे तो त्यांच्या दहशतीविरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि कराडसारख्या माणसांना त्यांनी पोसलं याच्याविरुद्ध माझा लढा आहे आणि तो तसाच चालू राहणार। पण आजारातनं बरं होण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा। त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं। बेल्स पाल्सी जनरली हर्पीसमुळे होतो किंवा स्ट्रेसमुळे देखील होतो। पुन्हा एकदा सकाळच्या